महाराष्ट्रातला असा एक सोहळा जिथे लाखो लोक कोणत्याही आमंत्रणाशिवाय फक्त भक्तीच्या ओढीने शेकडो किलोमीटर पायी चालतात. लाखो वारकरी, हजारो दिंड्या आणि प्रत्येकाच्या ओठावर एकच नाव, ज्ञानोबा माऊली तुकाराम. पण आषाढी वारी इतकी खास का आहे? असं काय आहे या परंपरेत की तब्बल 700 वर्षाहून अधिक काळ लाखो लोक ही वारी अखंडपणे चालत आहेत? चला अनुभवूया श्रद्धा, सेवा आणि भक्तीचा महासागर आषाढी वारी 2026. वारींचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण पुणे सजलं होतं. रस्त्यावर सुंदर रांगोळ्या, भक्तिमय वातावरण आणि सर्वत्र विठ्ठल नामाचा गजर. लहान मुलांनी माऊली, पांडुरंग आणि मुक्ताईचा वेश परिधान केला होता. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. आणि हे बघा, एक भक्त चक्क विठ्ठलाचा वेश परिधान करून स्कूटी चालवत होता. अशा क्षणांमुळेच वारी आणखी खास वाटते. वारी म्हणजे पंढरपूरकडे जाणारी साधी पदयात्रा नाही. वारी म्हणजे भक्ती, सेवा, समर्पण आणि समानतेचा संदेश देणारी परंपरा. दरवर्षी लाखो वारकरी आपल्या संसारातील सर्व चिंता बाजूला ठेवून विठुरायाच्या भेटीसाठी पायी निघतात. कोण श्रीमंत, कोण गरीब, कोण मोठा, कोण लहान, असा कोणताही भेद इथे नसतो. प्रत्येकजण फक्त विठ्ठलाचा भक्त असतो. थोड्याच वेळात मुक्ताईंची पालखी आली. आम्हालाही शांतपणे दर्शन घेण्याचं भाग्य लाभलं. त्यानंतर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा नगारखाना आणि त्याच्या मागोमाग पालखीचे अश्वसुद्धा दिसू लागले. आषाढी वारीची परंपरा 700हून अधिक वर्ष जुनी आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव, संत एकनाथ यांसारख्या संतांनी भक्तीचा जो मार्ग दाखवला, त्याच मार्गावर आजही लाखो वारकरी चालत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी येथून, तर संत तुकाराम महाराजांची पालखी देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान करत असते. अनेक दिवसांचा हा प्रवास गावोगावी मुक्काम करत पुढे सरकत राहतो आणि अखेरीस आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या चरणी पोहोचतो. पालखीमध्ये संतांच्या पादुकांना अत्यंत मानाचे स्थान दिले जाते. या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक रस्त्याच्या दोन्ही बाजूला तासनतास उभे असतात. पालखीच्या पुढे दिंड्या, टाळकरी, दुंग, विणा आणि अभंगाचा अखंड गजर सुरू असतो. प्रत्येक पाऊल विठ्ठलाच्या नामस्मरणात टाकलं जातं. आणि अखेर संत तुकाराम महाराज यांची पालखी पुण्यात दाखल झाली. हा क्षण शब्दात मांडणं खरंच कठीण आहे. आता आम्ही वाट पाहत होतो ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीची. सर्वप्रथम आपल्या नजरेस पडला माऊलींच्या पालखीचा नगारखाना. त्या क्षणापासून वातावरणात भक्तीचा एक वेगळाच रंग भरू लागला. त्यानंतर माऊलीचे पवित्र अश्व आमच्या समोरून गेले. त्या दिव्य अश्वांचं दर्शन घेताच मन अक्षरशः भारावून गेले. आणि अखेर तो क्षण येतो. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पुणे नगरीत दाखल होतात. हा फक्त आगमनाचा क्षण नसतो, तर लाखो भाविकांची श्रद्धा, भक्ती आणि प्रेमाचा उत्सव असतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभे असलेले असंख्य वारकरी, हातात भगव्या पताका, कानावर पडणारा टाळ मृदुंगाचा निनाद आणि प्रत्येकाच्या मुखातून घुमणारा एकच जयघोष, ज्ञानोबा माऊली तुकाराम. या भक्तिमय वातावरणाचं वर्णन शब्दात करणं अशक्य आहे. ते फक्त अनुभवता येतं. आणि मग ज्या क्षणाची आम्ही आतुरतेनं वाट पाहत होतो, तो क्षण आला. संत ज्ञानेश्वर माऊलींची पवित्र पालखी आमच्या समोर आली आणि त्या दिव्य पालखीचं दर्शन घेऊन मन कृतज्ञतेने आणि भक्तिभावाने भरलं. वारी आपल्याला शिकवते, जीवनात कितीही अडचणी आल्या तरी श्रद्धा, संयम आणि सेवा यांचा मार्ग कधीही सोडू नये. विठ्ठलाच्या भेटीसाठी चालणारी ही पावलं फक्त पंढरपूरकडे जात नाही,
आरती प्रत्येकाच्या मनात भक्तीचं बीज रुजवता. जर तुम्हाला हा दिव्य सोहळा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कधी आषाढी वारीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे का. रामकृष्ण हरी.